स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत खांडवल में केपीएल प्रीमियर लीग का तीसरा वर्ष का आयोजन। हम आपको बता दें कि ग्राम पंचायत के जो है गांव के जो युवा मंडली है 10 टीम बनाए हैं। जो संघ मालक हैं दिनेश पाटिल जी, अमोल पाटिल जी, योगेश पाटिल जी, विकास पाटिल जी, विवेक पाटिल जी, मनीष पाटिल जी, श्री कैलाश पाटिल जी, श्री सागर पाटिल, श्री जीवन तरने, श्री उमेश जोशी। ये 10 ग्रुप जो है उसके 10 लोग जो है मालिक हैं। 10 संघ जो है यहाँ खेलेंगे। जो 14 तारीख से लेकर 15 तारीख तक मैच चलेगा। तो आप देख सकते हैं कि वहाँ पे जो टीमें हैं सब लाइन में खड़े हैं, 10 के 10 टीमें। और माननीय श्री विलास पाटिल जी, भागीरथ पाटिल जी और भी बहुत सारे मान्यवर वहाँ पे आए थे, जिनके शुभ हाथों से जो है गणेश भगवान का पूजन कर वहाँ पे मैच का शुरुआत हुआ। तो आए हुए सभी मेहमानों का जो है मंडल द्वारा स्वागत सम्मान भी किया गया। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य जो आप देख सकते हैं कि नारियल तोड़कर और फूलहार चढ़ा करके जो कार्यक्रम का शुरुआत होते हुए या आमच्या गावचे ज्येष्ठ वारकरी आपण या ठिकाणी गणपती बाप्पाचं पूजन करत आहोत आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि महाराजांना सुद्धा आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करीत आहोत। सर्व उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण 16 या ठिकाणी पार पडतोय। टाळ्यांचा गजर असू द्या का? केपीएल खांडवल प्रीमियर लीग इस ट्रिपल वाढवतोय। तर भागीनाजी पाटील आपण भागीनाजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण श्रीफल इथे वाढवत आहोत। आणि आता मात्र सर्व पाहुण्यांना विनंती असेल की आपण आता मैदानाकडे वाटचाल करायची आहे। आपण खेळपट्टीच्या आणि इष्टांचं पूजन या ठिकाणी करणार आहोत आणि त्याच नंतर या स्पर्धेला मात्र सुरुवात करणार आहोत। आपण या स्पर्धेचं उद्घाटन खेळपट्टी आणि इष्टांचं पूजन आपण या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करणार आहोत। वा काय सोहळा रंगतो या ठिकाणी खांडवल उत्सव 2 दिवसांचा हा सोहळा आता खांडवल देखेगावर पुरा खांडवल केलेगा। तर आता सर्वांना विनंती करतो की आपण दुसऱ्या ज्या इष्ट आहेत तिकडे सुद्धा मात्र आपण या ठिकाणी पूजन करूया। ते आपण आणि बऱ्याच संख्येबाबत होत आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे। गणपती बाप्पांचं या ठिकाणी स्मरण सध्या सर्वजण करतायत। महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की गणपती बाप्पा जय गावदेवाचा। चला या ठिकाणी बजरंग बली की कारण याच नावाने सातत्याने मात्र या खांडवल गावातून सुद्धा मात्र आपण अनेक वर्ष संघ खेळताना पाहायला मिळत असतो। तर ट्रॉफीचा आपण अनावरण करतोय आणि हा मान देऊया आपण सर्व मान्यवरांना। सर्वांनी या समोर यायचं आहे आणि जशी ट्रॉफी अनावर होणार टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज खांडवल गावापासून तर जांभूळपाडा गावापर्यंत पोहोचला पाहिजे। या या ही ट्रॉफी महासंचलनारी ट्रॉफी आणि फटाक्यांची आतिषबाजी खांडवल प्रीमियर 2024 सीझन 3 आणि जो पहिला सामना आहे दोन्ही टीमचा विनंती करतो। चला आपण टॉस करतोय उद्घाटनीय सामना या ठिकाणी हेलिस पण हेड आलाय टॉस जिंकला। पहिल्याच टॉस सारा सेंटर बाय संघ टॉस जिंकलाय। चला आता मात्र दोन्ही कॅप्टनशी आपण थोडीशी चर्चा करूया। तुमचं आम्ही अभिनंदन करतोय कारण छोट्याशा गावामध्ये एवढा मोठा बिग शो सध्या आपण अनुभवतोय आणि खऱ्या अर्थानं जी मेहनत पाहतो आपण आयोजकांची मेहनत असेल सर्व क्लबची मेहनत असेल याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार?
आमच्या गावची स्पर्धा आहे, अनमोल स्पर्धा आहे आणि खेळाडूंचं आणि स्पॉन्सरांचं योगदान चांगलं आहे आणि गावची मानसिकता पण चांगली आहे, चांगली राहा हीच आमची विनंती आहे सर्व खेळाडूंना. आणि याच्या पाठीमागे सर्व प्लेयरांचा हा काय सर्वांची मेहनत आहे आणि सर्व आता तुम्ही कॉमेंट अजून जे ऑनलाईन कॅमेरामॅन सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि चांगली स्पर्धा व्हावा. आणि असे एक सणासारखी स्पर्धा जर झाली तर मलाही आनंद वाटेल. कोणी काय गडबड चुकीचा काम करू नका, कोणी चुकीचा असेल तर समजवा आणि कुठे काय त्रास कुणाला होता नाही हीच माझी अपेक्षा आहे. जय बजरंगबली, जय गावदेव, जय हिंद, जय महाराष्ट्र. मला फक्त निर्णय सांग. चला तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहे. खांडवाल गावमध्ये तिसऱ्यांदा आपण ही स्पर्धा पाहतोय. तुझं मत काय की ही स्पर्धा किती वर्ष टिकून राहावी? आजपर्यंत टिकायला पाहिजे माझे हेच म्हणणे आहे. परंतु मग या स्पर्धेच्या माध्यमातून मग तू आपल्या सहकार्यांना, गावकऱ्यांना, खेळाडूंना काय संदेश देऊ इच्छितो? हेच सांगतो का दरवर्षी टवा खूप मजा येईल खेळायला. बॅटिंग करायचे 4 षटकामध्ये किती धाव संख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? 30-40. आणि खऱ्या अर्थाने कुठल्या खेळाडूवरती तुला जास्त अपेक्षा आहे की तो चांगला खेळ साकारेल या सीझन 3 मध्ये? विनोद पाटील आणि सिमित पाटील. आणि तुझी भूमिका काय असणार आहे खास? माझे ऑलराऊंडर. चला तुला शुभेच्छा असतील. आणि खऱ्या प्रदेश माध्यमातून विलासजी पाटील आता सर्वांना मार्गदर्शन करतायत आणि त्यांना विनंती करतो की आपण KPL सीझन 3 यावर्षी मोठ्या आनंदाने दामबोळपणे साजरी होत आहे. माझ्या या स्पर्धेसाठी अंतःकरणापासून शुभेच्छा आहेत. मी सर्व खेळाडूंना विनंती करतो, खेळ हा बॅट मधून आणि बॉल मधून फिल्डिंग करून दाखवायचा असतो. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होईल असे कोणत्याही खेळाडूने वागू नये. मित्र हो, KPL म्हणजे आपल्या गावचा सण आहे आणि सण हा आनंदात साजरा करायचा असतो. प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि ज्याला कुणाला किंवा ज्याची मानसिकता वाईट असेल त्यांनी, मी तर म्हणतो, मैदानात येऊच नये. दारू पिऊन जर इथे कुणाला वाईट काही गैरकृत्य करायचं असेल अशा माणसांनी इथे येऊच नये. काही गरज नाही त्याची यायची आणि तो आलाच नाही पाहिजे. कारण एका माणसाच्या चुकीच्या वागण्याने जर पूर्ण गावाला गालबोट लागत असेल तर मित्र ते योग्य नाही. म्हणून मी सर्व खेळाडूंना पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो, हा आपल्या गावचा सण आहे आणि सण हा आनंदात साजरा करायचा असतो. म्हणून सर्वांनी आनंदात केला, प्रेमाने एकमेकांची हितगुज करा. इथे खेळ करायचा आहे कुठल्या प्रकारे आपल्या आणि जरूर आपल्या गावातील आज सण आणि गावातील महोत्सव व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आणि या ठिकाणी माझे उपसरपंच ग्रामपंचायत मनापासून खूपच जास्त खांडवल KPLचं महत्व म्हणजे खांडवल प्रीमियर लीग हा गावाची एकता आणि सर्व मुलं गावातले खेळाडू एकत्र यावा ही संकल्पना आहे. त्याच्यामध्ये खेळणारे टोटल 10 संघ आहेत. हा महोत्सव चालणार आहे 2 दिवस. 10 टीम एकच गावची खांडवल गाव आणि 40+ आहे ते जांभूळपाडा विरुद्ध खांडवल. तो एक सामना आहे. हा विजा KPLचा 3रा वर्ष चालू आहे. गावची एकता, गावातली मुलं सर्व खेळाडू एकत्र येऊन ते मतभेद नसताना ते एकत्र येऊन खेळावे अशी ही गावची संकल्पना आहे. त्यामधून हा KPL सारा क्षेत्रपाडी संघ जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय तरी स्वीकारलाय. आणि जर्मन खांडवलला हे संघ खेळाडूंना प्रोत्साहन म्हणजे फायनल जे मारेल त्याला भव्य ट्रॉफी आहे आणि 25,000चे रोख इनाम आहे. सेकंड प्राइज आहे 15,000 भव्य ट्रॉफी आणि मॅन ऑफ द मॅच साठी आहे एक LED आहे
आणि मॅन ऑफ द सिरीज कूलर आहे आणि जे आपले खेळाडू खेळताना मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी दिली जाईल प्रत्येक सामन्यात. इनाम आप देने जा रहे हैं तो स्वतः टीम के जो लोग हैं वो किए हैं या फिर जे आहेत ना हे सर्व म्हणजे डोनेशन म्हणून दिलेलं आहे, प्रोत्साहन म्हणून दिलेलं आहे. गावातले प्रतिष्ठित माणसं आहे असे योगदान आहे. काय उद्देश निमित्त छत्रपती महाराज शिवाजी महाराजांना वंदन करून आणि संभाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आम्ही हा केपीएल अशा उद्देशाने घडवला आहे आणि आमच्या गावावरती गावदेव आणि बजरंगबलीची कृपा आहे आणि ती अशीच राहावी. आणि विषय असा आहे की केपीएल भरवण्याचं कारण असं आहे की आमच्या गावामध्ये पोरांमध्ये एकता व्हावी आणि कुठल्या प्रकारचे याच्यामध्ये राजकारण नाही आहे आणि सगळी पोरं एकत्र येऊन खेळावी हीच आमची चांगली भावना. याच्यामधून आम्ही हा केपीएल हा तिसरा पर्व आम्ही खेळवत आहे आणि हा चांगला उद्देश आहे आमचा. पोरांचा गावात एकत्र पोरं येतात आणि सगळे एकत्र मिळून करतात. आता तुम्ही वेगळे शॉट्स घ्या. गुप्ता या ठिकाणी दाखल झालेले आहेत. उद्या फायनल सेरेमनीला सुद्धा ते येतीलच. 2 संघ तुम्हाला बघायला मिळतील. दोन्ही करतोय सीमारेषेच्या आतमध्ये कोणी जर उभा असेल तर त्यांनी आता कृपया बाहेर या. केपीएल ला सुरुवात होत आहे. त्या नियमांप्रमाणे आपल्याला ही मॅच खेळ सुरुवात होत आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया केपीएल सीझन 3 चं. गिव्ह अ बिग हँड फॉर ऑल ऑर्गनायझर्स अँड ऑल द प्लेयर्स. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल टर्न केला, डिक्लेअर. जो येलो कपडा आहे, मी विनंती करतोय, सगळ्यांना माहितीच आहे ना, तरी पण मी एकदा सूचना देतोय की येलो कपड्याकडे जर स्ट्राईक रोटेट तुम्हाला करायची असेल तर बॅटनच बॉल पाठवावा लागेल, अदरवाइज लेग. बॅकफुटला जाऊन टॅप केला, सिंगल, बॅक टू बॅक 2 बॉलवर 2. चॅलेंज असं फार्म होतं. स्वीप करण्याचा प्रयत्न इथे देखील होता. चांगला रिव्हर्स स्वीप, 10 इथे देखील मिळेल चा प्रयत्न. आणि विकेट कीपर की गोलंदाज स्वतः तिथे होता. दोघी सेम, एकच आहे का? इट्स ओके, एकच धाव आहे. एका धाव्याने स्कोर 3 वर जाऊन पोहोचलाय. पहिल्या चौकाराचा शोध असेल, कठीण असं खरं तर. बॉल शोधत होता खरं तर फिल्डर, परंतु 1 धाव घेण्याची. तर मॅच संपल्यानंतर तुम्ही देऊ शकता. पुन्हा थोडस फंबळ झालाय. केपीएल नावामध्ये फार मोठा ब्रँड लागलाय. टोटल माहिती आहे. यावेळेला समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्यात आलाय. पहिल्याच बॉलवर येते सिंगल. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर मध्ये येणारा चेंडू होता, डॉट बॉल, ऑफ ब्रेक. आणि किती चांगली विकेट आहे बघा. असं वाटतं की टर्फ विकेट बनवली आहे. एखाद्या लेदर बॉल साठी विकेट बनवली, एवढी टणक विकेट या स्पर्धेकरिता. ड्राईव्ह केल्या, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू येतोय, फक्त एकच जाव. नो बॉल, जरूर त्रिफल उद्ध्वस्त. ऑफसाईडच्या बाहेरचा बॉल ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला, एकच जाव त्या ठिकाणी देखील मिळते. खरं म्हणजे खांडवल प्रीमियर लीग या तिसऱ्या पर्वाकरिता आपण हरिभक्त परायण लक्ष्मण दगडू पाटील महाराज, श्री रंगनाथ अंकुश पाटील समाजसेवक. चांगला फटका होता. दोघांमध्ये तालमेल तर दिसून आला नाहीये. शेवटला अडवलाय बॉल. राजेंद्र बार्शी दबाव असेल आता टीम सारांश 11वर. बॅकवर्डला जाऊन कट करायचं होतं. डिक्लेअर मध्ये चेंडू जातोय. 1D बॅटला स्पर्श होऊन जर डिक्लेअर मध्ये गेला तर स्ट्राईक रोटेट. लेग बॅकच्या स्वरूपामध्ये जर डिक्लेअर मध्ये गेला तर मग स्ट्राईक रोटेट नसेल. या गोष्टीची नोंद घ्या. एनपी लाईव्ह वरून आपण ही स्पर्धा पाहतो. डीजे अजय भिवंडी. चौकाराचा शोध आहे. पहिला चौकार इथून कधी येणार हा शोध सध्या सारांश 11 संघाकरिता आहे. खरं तर पहिल्या थोडासा कमी घेतली टाकलाय बॉल, थोडा डायवर्ट होतोय, डिक्लेअर झोन कडे चाललाय. वा, यावेळेचा चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, 1 धाव.
Nanda 11 versus Bruce 11. Bruce 11 on the toss and they have decided to bat first against Nanda 11. पहिला बॉल आलाय वाईट. आता 6 राजेश पहिला नाही येणार फिल्डर भिंत जणू काय उभी आहे त्या ठिकाणी. काय फिल्डिंग पाहायला मिळाली. आता 5 चेंडूंमध्ये 19 धावा करायच्या आहेत. आणि इथे आउट. बॅटर डॉन दिनेश खाडे स्वतः ओनर देखील त्या ठिकाणी त्यांच्याकडून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. व्हाईट बॉल समोरच्या दिशेनं फटका देखील आला परंतु विजयाकडे अग्रेसर होत असताना पहिल्या विजयाकडे जे अनुमान ए संघ या ठिकाणी अग्रेसर होत असताना जबरदस्त खेळ साकारलाय. यावेळेला पुन्हा बॉलला स्टॉप केला आणि आज बरोबर इथे आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. दिनेश गजानन पाटील यांचा संघ पहिल्या विजयाची नोंद करत असताना आणि हा चौकार जरूर आलाय परंतु सामना जिंकला या ठिकाणी जय हनुमान 18. अभिनंदन आणि हार्ड लक टीम सारांश 11 हार्ड लक मनीष रमेश पाटील. परंतु आणखी बऱ्याचशा मॅचेस बाकी आहेत. काही टेन्शन घेऊ नका. कृष्णा गणपत जोशी यांच्या स्मरणार्थ हरिश्चंद्र कृष्णा जोशी यांच्याकडून तिकडे देत आहोत. शांताराम पाटील यांच्याकडनं कॅप आहे. तुषार सोमनाथ पाटील यांच्याकडनं केक पेस्ट्री बुके आम्हाला स्पॉन्सर करण्यात आले त्यांचे विशेष आभार. सर मला तुम्हाला विनोद आपण यायचं तेवढं पास आणि टीम नंदा 11 फिल्डिंग लावा. माझी उपसरपंच ग्रामपंचायत खूपशे दाबुलपाडे की भारत जे पार्टी साहेब आपल्यामध्ये दुपटी झालेले आहेत त्यांच्या सुद्धा आज आपण एनर्जी ड्रिंक देत आहोत. तर आपल्यामध्ये पॉझिटिव्ह या ठिकाणी सर्मनी इथे मात्र आपण येस आणि आपण स्पर्धेच्या वतीने देत आहोत. आणि बाप लेखामध्ये आणि तो प्रेम आपण इथे पाहता आपण घराच्या बाहेर राहणार नाहीये. माझे उपसरपंच आणि त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. सुजित पाटील मान्यवरांना मात्र सन्मानित करीत आहोत. तदनंतर पुढील सन्मान आपल्यामध्ये पॉलिटिकल सन्मान म्हणून इथे सन्मानित करतोय. विनंती गणपतजी बार्शी आज उपस्थित आहेत. तदनंतर या ठिकाणी पाहू शकतो नुकतंच या ठिकाणी शुभागमन या पाटील साहेब पुढे या. जिकडे मॅटर गंभीर तिकडे करतोय फलंदाज चेंडू मागे जातोय. हो चांगला टॅप केलाय. थोडीशी जागा मिळाली होती आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. सिंगल स्कोर आता पुढे जाताना 11वर. हो ताकदीने फटका हा नाही चेंडू थांबणार जाईल सीमा पार आलाय. हो पुन्हा त्याच दिशेने बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. हो पुन्हा एक चांगला फटका क्या पॉइंट केला. आता आउट होणार आहे. टीमचे ऑनर आले इनके स्पोर्ट्स कॉल करत आहेत. हेड इज अ कॉल. हेड इट इज. टॉस जिंकला काय निर्णय का बॅटिंग करणार आहेस. धावांचा पाठलाग होत नाही म्हणून की तुझ्या गोलंदाजांना विश्वास जास्त आहे. गोलंदाजांना विश्वास जास्त पण आहे आणि जास्तीत जास्त या मनासारखे घडले. म्हणजे तुला काय वाटतं कशी स्पर्धा आणि मागच्या 2 वर्षामध्ये खेळल्यास तू. मागच्या 2 वर्षामध्ये खेळलो. मागच्या वर्षी होता पण या वर्षी 1 नंबर आहे. जिंकण्याचा प्रयत्न असेल. हा एकदम कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न. पुन्हा जास्त अपेक्षा आमच्या टीममध्ये आमचा आयकॉन जानू आणि शैलेश पाटील. चला शुभांकर मात्र दुहेरीमध्ये केल्या गेल्या. क्रमांकावरती जयेश जोशी ओहो बॅकफुटला गेले. झेपावता येतो परंतु मात्र एक रन त्या ठिकाणी जोडले गेले. सिंगल डबल. आता इथून मीडिया ज्येष्ठ पत्रकार अंजू वर्मा मॅडम आता या दरम्यान हरिभाऊ पाटील यांचंही मात्र शुभागमन विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान आपण अंजू मॅम गुप्ता यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. चला 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 13ची गरज आणि गोलंदाज आता मात्र पाहू शकाल कैलासला आपण पाहत आहोत.